श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. प्रिय स्वामी भक्तांनो, तुमच्या इच्छा पूर्ण करणारा स्वामींचा आशीर्वाद जर या क्षणाला तुम्ही ऐकत आहात तर तुम्ही भाग्यशाली आहात. स्वामी देवांचा हा आशीर्वाद प्राप्त करताना आज तुमच्या आयुष्यात अत्यंत शुभ दिवस आहे. आनंदी आनंद तुमच्या आयुष्यात आता इथून पुढे येणार आहे. तुम्ही केलेले प्रत्येक कर्म चांगल्या मार्गावर नेल्या जात आहे. तुमच्या आयुष्यात सुखद परिणाम तुम्हाला दिसून येऊ लागतील. तुमची सेवा स्वीकार होत असल्याचे हे एक शुभ लक्षण आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू जी काही मनोभावे भक्तीने सेवा करत आहेस ती स्वीकार होण्याची वेळ आली आहे. आता इथून पुढे तुझ्या आयुष्यात कुठलेही कलह, संताप आणि नैराश्य राहणार नाही. कारण आता माझी सकारात्मक ऊर्जा तुझ्या आयुष्यात प्रवेश करून तुला ते सुख, संपन्नता, वैभव आणि आनंदाचे क्षण देणार आहे, ज्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस. बाळा, मी तुझी प्रार्थना कधीही ऐकली नाही असे होत नाही. जर तुला असे वाटत असेल की मी कित्येक दिवसापासून काही प्रार्थनापूर्वक देवाकडे मागत आहे पण ते मला माझ्यापर्यंत आजपर्यंत आलेले नाही, तर आता तुला इथून पुढे मिळणारे आशीर्वाद हे तुझ्या इच्छेप्रमाणे असतील. कारण देव तुझी काळजी घेत आहे याचा अनुभव तुला होऊ लागेल. बाळा, मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. काही गोष्टी जरी तुम्हाला पडद्याआड जाणवत असतील तरी देखील शांत राहा. कारण देवाचे कार्य तुमच्यासाठी अद्भुत आहे. जे अशक्य होते ते तुमच्यासाठी आता शक्य होऊ लागेल. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, हम गया नहीं जिंदा है. आता याचा तुला अनुभव येऊ लागेल. स्वामी म्हणतात, बाळा, तुझी काळजी घेणारी तुझे काही माणसं तुझ्या जवळ आहेत, म्हणून स्वतःला भाग्यशाली मान. ज्या ठिकाणी तुला एकटेसे वाटते त्या ठिकाणी तुला ती तुझीच माणसे मदत करणार आहेत. तुला त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठीही तुला त्यांची मदतही मिळणार आहे. आणि लवकरच तुझे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला वा पत्नीला सांगा, जेणेकरून त्या दुःखांचा बाजार मांडला जाणार नाही. पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात. तेच एकमेकांचे साथीदार असतात, जन्मभर असतात. म्हणूनच देव म्हणतात, जर तुला इतरत्र भटकायचे असेल तर कुणीही काही त्यात तुला मदत करू शकणार नाही. पण तू तुझ्या नात्यांना ते मोकळे करून, मन मोकळे करून जे काही सांगशील त्यात तुलाच त्या प्रश्नांचे उत्तरही प्राप्त होऊ लागतील. स्वामी म्हणतात, प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होत नाही. आपल्या वागण्या, बोलण्यातून आणि कृतीतूनच आपण आपले प्रारब्ध घडवत असतो. कर्म हे सर्वश्रेष्ठ असते. आपले कर्म जर चांगले असतील तर प्रारब्ध निश्चितच चांगले परिणाम देते. देव म्हणतात, बाळा, कर्मावर अधिक लक्ष दे, कारण त्या कर्मामुळेच तू ते सर्व काही प्राप्त करशील. आपले भाग्य म्हणजे आपला गुरु आर्थिक प्रगतीसाठी तुम्हाला मदत करेल. कारण तुमच्यासाठी असे मार्ग उघडल्या जातील जे तुमच्यासाठी खूप लाभप्रद ठरणार आहेत. तुम्ही जर गुरुवर विश्वास ठेवून पावले पुढे टाकलीत तर तुम्हाला कुठेही कमतरता भासणार नाही. स्वामी देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्यासाठी असे मार्ग उघडू इच्छितो ज्यामुळे तुझ्या जीवनात, आयुष्यात तुला हवी असलेली प्रगती तुला प्राप्त होईल. स्वामी म्हणतात, जेव्हा
अनन्य भक्ती प्रत्यक्षात कृतीत येते तेव्हा तिचे रूपांतर सेवेत होते आणि जेव्हा स्वामींचा असे पात्र शरीर भेटते तेव्हा स्वामी महाराज त्या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाढवण्याचे कार्य सुरू करतात. त्या शरीरामध्ये भक्ती, विश्वास, साहस, रचनात्मकता, कृतज्ञता आदी ईश्वरीय गुण चमकतात. या शरीरालाच सेवेकरी म्हणतात. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्ही स्वामी भक्तीत तल्लीन असाल, स्वामींचे श्री स्वामी समर्थ या नाम जपाचे अत्यंत प्रेमाने श्रद्धेने नाम जप करत असाल तर तुमच्या समस्या या सुटू लागतील. कधीही त्या वाढणार नाहीत. स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा. स्वामी अखिल ब्रह्मांडाचे नायक आहेत. स्वामी तुम्हाला मदत नक्कीच करतील आणि तुमचे सर्व काही प्रश्न सुटताना तुम्हाला दिसून येऊ लागतील. स्वामींच्या अभय वचनांवर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, हम गया नहीं जिंदा है. या अभय वचनावर विश्वास ठेवा. खरोखर कित्येक भक्त स्वामींचे हे अनुभव करत असतात. तुम्हालाही स्वामींचे अनुभव घेतले आहेत का, मिळाले आहेत का? तर तुम्ही भाग्यशाली आहात आणि मिळवायचे असेल तर होय म्हणून टाईप करा. स्वामी शक्ती अफाट आणि अनंत आहे. स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी भाग्य लागते आणि ते भाग्य तुमच्या जवळ आहे म्हणून तुम्ही हा संदेश मनपूर्वक ऐकत आहात. या संदेशापर्यंत तेच पोहोचतील ज्यांच्या भाग्यात स्वामींचा आशीर्वाद, स्वामींची सेवा आहे. जे कोणी भक्त स्वामींची नित्य सेवा करतात, मनोभावे स्वामींना नामस्मरण करतात, स्वामींचे सर्व काही म्हणणे ऐकतात, स्वामींच्या वचनांवर विश्वास ठेवतात, तेच फक्त या संदेशापर्यंत येऊन या संदेशाचा लाभ घेतात, त्यांचे आशीर्वाद प्राप्त करतात. स्वामी म्हणतात, बाळा कर्म चांगले करा. या जगात काहीच तुमचं नाही. या शरीरावर सुद्धा तुमची सत्ता तिथपर्यंतच आहे जिथपर्यंत यात देवाने ते चैतन्य ठेवले आहे. तेव्हा आपल्या हातून जितके काही चांगले कर्म करता येतील तितके करून घ्या. जेव्हा तुम्हाला ती देव संधी देत आहे तर त्या संधीचे सोने करणेही तुमच्याच हाती आहे. देव म्हणतात, तुझ्या समस्यांचा अंत करणारा हा माझा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या अगदी पुढच्या क्षणापासून तू तुझ्या आयुष्यातील सर्वात उत्तम काळ पाहू शकशील. बाळा, तुझ्या जीवनातून अंधकार नाहीसा होणार आहे. तेव्हा आता माझ्या प्रकाशाने तू परिपूर्ण केल्या जाशील. जर तुला माझ्या आशीर्वादांची आवश्यकता आहे तर होय म्हणून टाईप करा. स्वामी कृपा अनुभवण्यासाठी स्वामी भक्त व्हा. स्वामींचे नित्य स्मरण करा. श्री स्वामी समर्थ हा जप करा आणि स्वामींच्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हा. तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा. तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊलीची कृपा तुमच्यावर, तुमच्या सहकुटुंबावर हो, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.